नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅटसाठी जे आपण ओल्ड क्वेश्चन पेपर सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील प्रश्नपत्रिका क्रमांक 3, ज्यामध्ये एकाच व्हिडिओद्वारे आपण 200 प्रश्नांचा आढावा पाहून घेणार आहोत। या 200 प्रश्नांचे विश्लेषण करणारे व्हिडिओ देखील आपण बनवले आहेत। ज्यांना प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण पाहायचे आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन 4 व्हिडिओ बघू शकता, जिथं प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला विश्लेषण पाहायला मिळेल। सर्वात प्रथम आपण अगोदर हे जे 200 प्रश्न आहेत त्यांचं ॲनालिसिस करू, जेणेकरून आपल्याला कोणता घटक किती महत्त्वाचा आहे हे कळून जाईल। हे जे विश्लेषण आहे हे 1, 2, 3 प्रश्न म्हणजे दुसऱ्या घटकामध्ये जाऊ शकतात। जसं इथं बघा, जसं तुम्हाला इथं दिले की अभियोग्यता या टॉपिकमध्ये कल, आवड आणि व्यक्तिमत्वाच्या संदर्भाने 16 मार्क्स म्हणजे 16 प्रश्न आले आहेत। तर एखादा प्रश्न मानसशास्त्राचा यामध्ये येऊ शकतो। म्हणजे हे विश्लेषण तंतोतंत न घेता एक आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी मार्गदर्शन करून आहे असं समजून घ्यावं। मानसशास्त्र 15 मार्क्सला विचारले, भाषिक अभियोग्यता 15 मार्क्स म्हणजे इंग्रजी, मराठी 15, गणित विचारले 33 मार्क्स, अवकाशीय क्षमता 18, तार्किक अभियोग्यता 20, बुद्धिमत्ता 37 आणि जीके विचारले 31। आलं लक्षामध्ये? ॲज अन ॲव्हरेज 2-3 प्रश्न तुमचे इकाड्या घटकामधून तिकाड्या घटकामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच सुरुवातीला सांगितलं की हे विश्लेषण तंतोतंत न घेता अगदी त्याला इझी घ्या। परत एकदा की टॅट पेपर 3 आपण बघत आहोत। याचा अर्थ असा आहे की 2013 मध्ये जी टॅट एक्झाम झाली, ही टॅट एक्झाम 30 प्रश्नपत्रिका ऑनलाईन होत्या। त्याच्यामुळे टॅट पेपर 3 असा शब्द येतात। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं बोलताना 2013, तर समजून घ्या की 2017 मध्ये म्हणजे हे जे पेपर झालेले आहेत हे 2017 मध्ये एकच टॅट झाली, लक्षात घ्या। परंतु ती ऑनलाईन असल्यामुळं दररोज 3 अशी 10 दिवस ती एक्झाम चालले, म्हणून आपल्याकडे 30 प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत, त्यापैकी तिसरी असा त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे। तर अधिक वेळ न घेता आपण जे प्रश्न आहेत प्रश्नपत्रिका क्रमांक 3 मधले ते आपण त्यांचा धावता आढावा घेऊयात। क्रमांक 1, शिकवणे म्हणजे परस्पर प्रभावाची कला, शिकण्याचे मार्गदर्शन किंवा दिशा, मजबूतीकरणाच्या आकस्मिकतांची सुव्यवस्था। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर की शिकवणे या संकल्पनेमध्ये ABC असं 3 येईल, म्हणून वरीलपैकी सर्व। त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला 4 आकृत्या दिल्या आहेत, प्रश्न आकृती दिली आहे आणि ABCD यापैकी ही आकृती कोणत्या आकृतीचा भाग आहे हे आपल्याला ओळखायचं आहे। तर ती B या आकृतीचा भाग आहे, म्हणजे पर्याय B आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न आहे। तुम्हाला दिलेल्या माहितीवरून एक आकृती काढायची आहे। आकृती काढल्याच्या नंतर मग तुम्हाला प्रश्न तो पाहायचा। आकृती काढल्याच्या नंतर मग प्रश्न आहे की जर सर्व लोकांना वर्णक्रमानुसार डावीकडून उजवीकडे उभ्या राहण्यास सांगितले तर किती लोकांच्या स्थानात बदल होणार नाही? तर तो 1 व्यक्तीच्या स्थानात बदल होणार नाही। मात्र तुम्हाला आकृती काढणं कंपल्सरी आहे। आकृती कशी काढावी आणि बैठक व्यवस्था यावर आधारित आपण स्वतंत्र व्हिडिओ सिरीज पण सुरू केलेली आहे। तुम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये टॅटमध्ये जा, जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे टॅटच्या संदर्भाने व्हिडिओ मिळून जातील। त्यानंतर पुढे बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल, ही कॅन प्ले डॅश डॅश फ्लूट। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे द फ्लूट, म्हणजे पर्याय A। त्यानंतर आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली, फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड। 4 पैकी एकच स्पेलिंग करेक्ट आहे, तर ते आहे पर्याय Aचं अग्रेशन। बाकीच्यामध्ये स्पेलिंग काय आहे तर मिसमॅच आहे। त्यानंतर नेक्स्ट, आवर्त सारणीचा प्रथम घटक कोणता? काही प्रश्न इंग्लिशमधून वाचायची सवय लावा। एलिमेंट म्हणले म्हणजे आवर्त सारणीत प्रथम क्रमांकाचं मूलद्रव्य कोणतं आहे? तर ते आहे हायड्रोजन, पर्याय C। त्यानंतर तुम्हाला काही वाक्य दिलेले असतात परीक्षेमध्ये,
ते वाक्य मिसमॅच असतात. आपल्याला अर्थानुसार त्या वाक्य योग्य क्रमाने लावायचे, एक परिच्छेद तयार होतो. मग योग्य क्रमाने वाक्य लावल्याच्या नंतर ते प्रश्न विचारतात, पुनर्रचना केल्याच्या नंतर खालीलपैकी कोणते वाक्य पाचवे असेल. मग आपण जर एस टी क्यू पी आणि आर अशा पद्धतीनं जर हे वाक्य बरोबर अर्थाचे लावले तर आपल्याला उत्तर मिळतं आर. मग तुम्ही म्हणणार हे वाक्य कसे लावायचे, तर अर्थानुसार लावायचे. इथे एक काय दिलेले, एक काहीतरी घटनाक्रम दिलेला आहे बघा, त्यानुसार ते वाक्य लावायचे असतात. आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळतंय पर्याय ए, ज्याच्यामध्ये उत्तर आहे आर. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, मालिका आहेत 76, 72, 68. मालिकेतील कितव्या अनुक्रमाचे पद 0 आहे, तर 20व्याचे पद काय आहे 0, म्हणजे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा खाली काही निर्देश दिलेत तुम्हाला. जे इंग्रजी शब्द येथे अप्पर, मायनॉरिटी, त्यानंतर सेंटिनल आणि स्पॉन्सर, तर हे शब्दकोशानुसार मांडणी करायची त्यांची. केल्याच्या नंतर दुसऱ्या स्थानी कोणता शब्द येईल, तर तो येईल सेंटिनेंटल, म्हणजे पर्याय सी. त्यानंतर नेक्स्ट, कानाडोळा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय, तर कानाडोळा करणे म्हणजेच काय, लक्ष न देणे, म्हणजे पर्याय बी. त्यानंतर परत बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न आला आहे. आकृती काढल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न लक्षात घ्यायचा आहे की खालीलपैकी कोणत्या जोड्या रांगेच्या सर्वात शेवटच्या टोकाला उभे असलेल्या लोकांना दर्शवितात, तर ते दर्शवतील सी आणि ईला, म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे, श्वेता सौदेबाजी करण्यात फार हुशार आहे. एकदा ती जवळच्या दुकानात गेली. जेव्हा श्वेताने दुकानदाराला शॅम्पूची किंमत विचारली तर त्याने मूळ किमतीवर 15% वाढ करून तिला किंमत सांगितली, पण श्वेताने त्याला 15% किंमत कमी करण्याची विनंती केली. त्यामुळे दुकानदाराने किंमत 15% कमी करून त्याची विक्री केली. दुकानदाराच्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी किती आहे, तर उत्तर आहे यापैकी नाही. त्याचं कारण असं आहे, आपण जर हे सॉल्व केलं तर फायनल आन्सर मिळतं 2.25 म्हणजे 2.25 तोटा होतो. मग असं तर उत्तरात नाही आहे, म्हणून यापैकी नाही असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. नेक्स्ट बघा काय आहे, डायरेक्ट सॉल्व करा. त्याला सॉल्व केल्याच्या नंतर तुम्हाला पर्याय हे उत्तर मिळतं 5/6. नेक्स्ट, यूपीएसचा उपयोग, तर काही काळासाठी बॅटरी बॅकअप प्रदान करतं. यूपीएस इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे, सर्वांना माहीत आहे. सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्गंध. त्यानंतर नेक्स्ट, परत एकदा मिसमॅच असणारे वाक्य आलेत, अर्थानुसार योग्य क्रम लावायचा आहे. तुम्ही जर एस टी म्हणजे STQP आणि आर असा जर क्रम लावला, म्हणजे असा लागतोच, तर तुम्हाला विचारलंय चौथे वाक्य कोणते, तर ते असणारे पी, म्हणजे आपलं उत्तर असणारे पर्याय ए. नेक्स्ट बघा, बाल्यावस्थेतील हिंसा याचा परिणाम असू शकतो. घरगुती हिंसाचार, बालशोषण, बालपणाची दादागिरी, वरीलपैकी सर्व, म्हणजे या सर्वच कारणामुळे बाल्यावस्थेमध्ये हिंसा होऊ शकतो, म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर जर डायरेक्ट तुम्ही गुणाकार केला आणि नंतर तुम्हाला प्रश्न विचारला की गुणाकारामधील एकक स्थानचा अंक किती, जर गुणाकार केल्याच्या नंतर जी तुम्हाला आन्सर मिळते, म्हणजे जर बघा तुम्ही जर गुणाकार केल्याच्या नंतर 54 × 9 म्हणजे 486 समथिंग काहीतरी येईल, म्हणजे 6 मिळतंय उत्तर. तुम्ही गुणाकार करून बघा, व्हिडिओ पॉज करून, डी उत्तर मिळेल. 26 नोव्हेंबर 2008 रोजी आठवड्याचा कोणता वार होता, तर तो वार होता बुधवार, म्हणजे पर्याय डी. त्यानंतर प्रकाशाची गती यामध्ये सर्वात जास्त असते, तर ती असते पोकळी, त्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो. प्रकाश तिथे जास्त, सर्वात जास्त त्याची गती असते. नेक्स्ट क्वेश्चन्स आहे बघा, परत एकदा तुम्हाला अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करायचा आहे. तुम्हाला मिसमॅच वाक्य दिलेली आहेत, ती योग्य अर्थाने लावायची आहेत, म्हणजेच क्रमाने लावायची आहेत. ती जर तुम्ही STQPR या क्रमाने जर लावली आणि विचारले की तुम्हाला वाक्य तिसरं कोणतं असेल, तर STQ म्हणजे क्यू वाक्य, म्हणजे पर्यायी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणतं, घराची पडझड झाली, हेच शुद्ध आहे, कारण पानगड, भानगड आणि अडगड यांचा काही अर्थ लागत नाही. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया. बुद्धी म्हणजे बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत कुणी मांडला,
तर तो मांडला गार्डनरनं, म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर तुम्हाला एक वर्णमालिका दिली आहे आणि रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तुम्ही जर पर्याय बी मधल्या जर ते शब्द जर टाकले तर तुमचं उत्तर बरोबर येतं. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतामध्ये टिंबटिंबचा जन्म वर्धापन दिन साजरा करण्यासाठी शिक्षक दिन साजरा होतो, तर डॉक्टर एस राधाकृष्णन हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुरुष जसा वॉक तसा मासा काय करतो, तर मासा काय करतो, पोहतो. जसा पुरुष वॉक करतो तसा मासा पोहतो, म्हणजे पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर ड्यूटेरियमचे आण्विक वस्तुमान काय आहे. आता ड्यूटेरियम जे आहे हे हायड्रोजनचं त्याला काय म्हणू आपण, आयसोस्टोप्स किंवा समस्थानिक आहे, ज्याचं वस्तुमान आहे 2, म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे, तर लगेच लक्षात येतं तो रुमाल, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे तर्क व अनुमानावर आधारित प्रश्न आहे, पण तरीही वेगळ्या टाईपचा 2 उपविधानं पर्यायातून निवडायची आहेत, जी एका म्हणजे जी प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवतं आणि जे मुख्य विधान आहे, म्हणजे दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत पाहिजेत. म्हणजे प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवला पाहिजे आणि जे 2 विधानं आहेत ते तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानाशी निगडीत पाहिजेत. आणि आपलं प्रमुख विधान आहे, जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असल्यास तुम्ही इंटरनेटचा वापर कराल, हे झालं आपलं मुख्य विधान. आणि हे झाले आपले उपविधानं. याच्यातले 2 उपविधानं निवडायचे, जे पहिलं विधान दुसऱ्या उपविधानाला सुचवेल आणि तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानाच्या निगडीत असेल. तुम्ही जर पर्याय ए बी जर निवडला तर तुमचं उत्तर बरोबर येतं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर तो आहे समृद्धी, म्हणजे पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं बॉडमॉस पद्धतीनं तर तुमचं उत्तर येतं पर्याय बी 8. त्यानंतर नेक्स्ट, खालील काय परजीवी श्रेणीत येत नाही, तर बघा शाकाहारी येतात सर्व, ते परजीवी आहेत. मांसाहारी आहे, सर्व भक्षक पण येतात. कोण येत नाहीत, वनस्पती येत नाहीत, म्हणून यापैकी नाही असं उत्तर घ्यावं लागेल. नेक्स्ट, तुम्हाला अपोजिट वर्ड विचारला आहे आणि तो लॅमेंटचा अपोजिट आहे रिजॉईस, म्हणजे पर्याय ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आता तुम्हाला सिमिलर मिनिंग शोधायचा आहे. तर शब्द आहे काल्म, तर काल्मचा सिमिलर आहे पीसफुल, कारण काल्म आणि पीसफुल म्हणजेच काय, शांत. नेक्स्ट, प्रतिगमन ही मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे का, खरं आहे, एकदम सोपा प्रश्न. कोणत्या वनस्पतीला वनौषधी भारतीय डॉक्टर म्हणतात किंवा हर्बल इंडियन डॉक्टर म्हणतात, तर आवळ्याला म्हणतात, पर्याय ए उत्तर. त्यानंतर युती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, युती म्हणजे एकत्र येणे, त्याच्या विरुद्धार्थी होईल फूट, पर्याय ए. त्यानंतर मानवांच्या पर्यावरणातील प्रभावाने काय होऊ शकतं, वायू प्रदूषण होऊ शकतं, ध्वनी प्रदूषण होऊ शकतं, गर्दी होऊ शकते, म्हणजे उत्तर घ्यावं लागेल वरीलपैकी सर्व, पर्याय डी. त्यानंतर वेगळा काढायचा आहे बाहेर, GTKXQDSH, तर वेगळा निघतो SH, म्हणजे पर्याय डी. त्यानंतर एका घनाच्या एका बाजूला 2 काप आणि त्याच्या काटकोनाच्या बाजूला 3 काप केल्यावर किती तुकडे मिळतात, तर तुकडे मिळतात 12, म्हणजे पर्याय बी. त्यानंतर पुढील प्रश्न, तुम्हाला एक आकृती दिली आहे, अर्थात ती एक घडी आहे कागदाची असं समजायचं आहे, आणि घडी उघडल्याच्या नंतर म्हणजे घडी घालताना तुम्हाला एक तिथं होल पाडायचा आहे. होल पाडल्याच्या नंतर मग घडी उघडल्याच्या नंतर तो कागद कसा दिसेल, तर तो दिसेल डी आकृतीसारखा, म्हणून डी उत्तर असणार आहे 41चं. त्यानंतर पुढील प्रश्न, अल्पवयीनांनी बेकायदेशीर वर्तनात सहभागी होण्यास असे म्हणतात, तर त्याला म्हणता येईल बालगुन्हेगारी. अल्पवयीन व्यक्ती जर बेकायदेशीर वर्तन करतात तर त्याला बालगुन्हेगार असा शब्द आहे, अशी संकल्पना आहे. त्यानंतर बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न आहे. आकृती काढल्याच्या नंतर मग तुम्हाला प्रश्न विचारला आहे की ईच्या संदर्भात जीची स्थिती काय असेल, तर डावीकडे 3 अशी तिची स्थिती असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन,
व्यक्ती आणि त्यांचा सभोवताल यांच्या दरम्यान होणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर पर्यावरणीय मानसशास्त्र म्हणतात. पर्यायी उत्तर. नेक्स्ट 6, 9, 2 व 7चा मध्य काढा. तर 6, 9, 2 व 7चा मध्य आहे 6 म्हणजे पर्यायी ए. नेक्स्ट खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. तर सर्वात मोठा अपूर्णांक आहे पर्याय बी. नेक्स्ट 3 तासाचे 160 मिनिटाशी गुणोत्तर शोधा. तर ते गुणोत्तर होईल पर्याय बी 9/60. त्यानंतर वेन आकृती आहे, तुम्हाला निवडायचं आहे की अशी संख्या निवडायची की नोकरी करणारे अशिक्षित आणि युवक दर्शविते. तर जी संख्या 3 आहे ते आपलं उत्तर आहे पर्याय सी. नेक्स्ट फ्रेझल व्हर्ब आणि तो अंडरलाईन व्हर्ब म्हणजे तो शब्द आहे ब्रोक डाऊन. तर ब्रोक डाऊन म्हणजेच स्टॉप्ड फंक्शनिंग म्हणजे पर्यायी ए. एक श्रेणी पूर्ण करायची आकृतीची. तुम्हाला ए बी सी अशा आकृती दिलेल्या आहेत. आता डी निवडायची आहेत. तर तुम्ही ही डी साठी डीच जर पर्याय निवडला तर तुमचं उत्तर बरोबर येतं. नेक्स्ट फळे टिंबटिंबमध्ये खाल्ली टिंबटिंबमध्ये खाल्ली असतात. फळांमध्ये काय असतं असा सरळ सरळ प्रश्न विचारायचा होता त्यांना. तर बघा शर्करा असते, कार्बोहायड्रेट असतात, जीवनसत्वे असतात म्हणजे वरीलपैकी सर्व असं उत्तर घ्यावं लागेल. कोणती आकृती बघा पुरुष, पिता आणि वकील या दरम्यानचे नाते दर्शविते? पुरुष, पिता आणि वकील. तर आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्यायी ए. नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या मुलाच्या म्हणजे कोणती मुलाच्या वर्तणुकीमधील बदल घडवण्याची सर्वात जास्त प्रभावी पद्धत आहे? तर बक्षीस देणे यामुळे मुलांच्या वर्तनात जास्त बदल होतो. नेक्स्ट खालीलपैकी कोणते मानवी समाजाचे मूलभूत एकक म्हणून ओळखले जाते? तर मानवी समाजाचं मूलभूत एकक म्हणजे कुटुंब. नेक्स्ट तुम्हाला 2 विधानं दिली आहेत. आकृती काढून तुम्हाला तर्क म्हणजे योग्य तर्क निवडायचा आहे. कोणते विमान जहाज नसते आणि कोणतेही जहाज बस नसते. जर तुम्ही आकृती जर काढली तर तुम्हाला असं लक्षात येतं की यापैकी कोणतेही विधान बरोबर नाही. म्हणून डी उत्तर घ्यावं लागेल यापैकी कोणतेही नाही. याच्या विश्लेषणासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ज्या लिंक आहेत 4 व्हिडिओच्या म्हणजे 50, 50, 50 आणि 50 असे प्रश्नांचं विश्लेषण करणारे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत प्रश्नपत्रिका क्रमांक 3चे. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. नेक्स्ट 64% अपूर्णांकात रूपांतर करायचे. तर त्याचं अपूर्णांकात रूपांतर होईल पर्याय डी प्रमाणे 16/25. नेक्स्ट अनुक्रमे 3 आणि 7 बाकी ठेवून 307 आणि 330ला भाग देणारी सर्वात मोठी संख्या असेल तर ती असेल पर्यायी ए 19. नेक्स्ट खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात विश्वासू आहे? तर तो कुत्रा पर्याय डी. त्यानंतर कोणती मानसशास्त्रीय रचना आनुवंशिकतेद्वारे निश्चित केली जाते? तर ते आहे लिंग. आन्सर कीनुसार पर्याय बी. नेक्स्ट जर खोलीला खिडकी म्हटले, खिडकीला दरवाजा म्हटले, दरवाजाला बिछाना, बिछाण्याला खुर्ची, खुर्चीला कपाट, कपाटाला टेबल आणि टेबलाला स्टूल, तर कपडे कशात ठेवू? तर आपण जरी कपाटात कपडे ठेवतो पण इथं कपाटाला टेबल बोलले म्हणून टेबल उत्तर घ्यावं लागेल पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट नालंदा विद्यापीठ या राज्यामध्ये होते. तर नालंदा हे जे विद्यापीठ आहे ते बिहारमध्ये स्थापन झालं होतं, जे गुप्तांच्या काळामध्ये स्थापन झालं होतं. त्यानंतर पुढे आपल्याला परत एकदा तो प्रश्न आला तार्किकतेवर आधारित. असे 2 विधानं उपविधानं निवडायचे जे विधानं एकमेकाला सुचवतात आणि दोन्ही विधानं तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत आहेत. आपलं प्रमुख विधान आहे राम एकतर शूर आहे किंवा भ्याड आहे. तुम्ही जर पर्याय बी मध्ये निवडला डी आणि ए विधान जर निवडलं तर ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट विधान आणि निष्कर्ष तुम्हाला चेक करायचे आहेत. एक्सने पदवी परीक्षेत राज्यात 100 पैकी 180 गुण मिळून प्रथम क्रमांक पटकावला आहे. निष्कर्ष बघा
राज्यात 800 पेक्षा अधिक गुण कोणीही मिळवले नाहीत. म्हणजे पहिला निष्कर्ष बरोबर आहे, कारण एक्स फर्स्ट आला 800 गुण मिळून. 400 गुण मिळवणारी व्यक्ती परीक्षेत उत्तीर्ण होईल असं काही सांगता येणार नाही. उत्तीर्णचा क्रायटेरिया आपल्याला दिलेला नाही, म्हणून पर्याय एकच बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर हे केवळ निष्कर्ष एक विधानास अनुकूल आहे. नेक्स्ट, हिरमोड या शब्दाचा समानार्थी. तर हिरमोड शब्दाचा समानार्थी आहे निराशा. नेक्स्ट, शालेय कर्मचाऱ्यावर विश्वासाने सोपवली गेलेली प्रमुख जबाबदारी म्हणजे परस्परांना लाभ होण्यासाठी मुलांच्या गरजा आणि समाजाच्या मागण्या यांच्यामध्ये मेळ घालणे. त्यानंतर आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. आणि तुम्हाला सेंटेन्स आहे ओपन द डोअर, आणि आपल्याला बनायचं होतं पॅसिव्ह व्हॉइसचं करेक्ट वाक्य. तर ते होईल लेट द डोअर बी ओपन. म्हणजे लेटचं वाक्य हे आपल्याला लगेच लक्षात येतं. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, आपल्याला वेगळी आकृती ओळखायची आहे. तर वेगळी आकृती आहे डी, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी. नेक्स्ट, मतिमंदत्व ही स्थिती टिंबटिंब याच्याशी संबंधित आहे. तर मतिमंदत्व ही जी संकल्पना आहे ही सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्तेशी रिलेटेड आहे, म्हणजे पर्यायी उत्तर. त्यानंतर खालीलपैकी कोणते एखाद्या शिक्षकासाठी नकारात्मक स्वभाव वैशिष्ट्य असू शकते. तर ते आहे पर्यायी आशयाबाबतच्या ज्ञानाचा अभाव. नेक्स्ट, भूक मंदावणे याच्याशी संबंधित विकार कोणता आहे. तर तो आहे वजन वाढण्याची भीती, ज्याला आपण फिअर ऑफ गेनिंग वेट असं म्हणतो, पर्याय बी. त्यानंतर आपल्याला आकृती दिली आहे तोडून, आपल्याला ती जोडायची आहे. हे जर आपण या घटकापासून, म्हणजे हे जे आकृतीचे तुकडे आहेत त्यापासून कोणती आकृती बनवू शकतो. तर पर्याय सी मधली आकृती बनवू शकतो, म्हणून उत्तर घ्यावं लागेल पर्याय सी. त्यानंतर नेक्स्ट, आपल्याला मालिका पूर्ण करायची आहे आणि क्वेश्चन मार्कमध्ये कोणता येईल तर ते पाहायचं आहे. जर तुम्ही योग्य निष्कर्ष लावला तर आपलं उत्तर मिळतं ओ येतं तिथं, म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परत एकदा आपल्याला वेन आकृती विचारली आहे. महिला, विवाहित व्यक्ती, महिला ज्या नोकरी करतात, तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी जी आकृती आहे ही उत्तर येईल. म्हणजे आपल्याला काय उत्तर घ्यावं लागेल डी, जी आपल्याला आकृती सांगते बी. ठीक आहे. नेक्स्ट, दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढायचे. तर पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर नाल नारंगी. एक भूस्तरणातील उपग्रहाचा एक परिभ्रमण कालावधी किती असतो. तर तो असतो 24 तास, पर्याय डी. एक व्यक्ती ज्याच्या बागेमध्ये 15,376 सफरचंदाची झाडे लावतो आणि त्यांची मांडणी अशा प्रकारे करतो की तेथे प्रत्येक ओळीमध्ये जेवढी सफरचंदाची झाडं आहेत तेवढ्याच ओळी आहेत, ओळीची संख्या काढा, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर ती संख्या आहे 124, म्हणजे पर्यायी उत्तर. नेक्स्ट, अरेंज द गिवन वर्ड्स ॲज ॲन अ डिक्शनरी अँड टिक द वन दॅट कम्स फोर्थ. जर तुम्ही डिक्शनरी प्रमाणे जर लावलं तर कार्बोनाइज हे आपल्याला उत्तर मिळेल, म्हणजे पर्यायी आहे. नेक्स्ट, 60 किलोमीटर प्रति तासला मिनिट सेकंदामध्ये रूपांतरित करायचं आहे. तर ते बी प्रमाणे करता येईल. नेक्स्ट, चुकीची संज्ञा शोधायची आहे. चुकीचा अंक कोणता आला आहे तर तो आला आहे 20, म्हणजे पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर. परत एकदा तार्किकतेवर आधारित प्रश्न. 2 उपविधानांची निवड करायची जे आपल्या मुख्य विधानाला फॉलो करतात. जर आपण आवश्यकता पूर्ण करत असाल तर आपण या पदाकरता अर्ज करू शकता. हे आपलं मुख्य विधान आहे. तुम्ही जर उपविधाने योग्य असणारा पर्याय जर निवडला, म्हणजे ए बी, तर आपलं उत्तर बरोबर येतं. नेक्स्ट, खालील आकृतीमध्ये सरळ रेषा किती आहेत असा सरळ प्रश्न आहे. तर 13, पर्याय बी. खालील मालिका पूर्ण करायची आहे.
तर रिकाम्या जागी येतो ओ, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ये. त्यानंतर प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनिलहरी अशा लाटा आहेत, म्हणजे त्या वेव्ज आहेत. तर त्या कशा वेव्ज आहेत, तर माणसं ऐकू शकत नाहीत अशा त्या वेव्ज आहेत, म्हणजे पर्याय ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठं राज्य, तर पर्यायाप्रमाणे जावं लागेल, पण पर्याय आहे यापैकी नाही, कारण सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान, हे आपल्याला माहिती आहे, म्हणून यापैकी नाही. अपोजिट मिनिंग निवडायचा आहे एमिनंटचा, तर तो आहे अननोन, म्हणजे पर्यायी आहे. ठोकळा दिलाय, 2 ठिपके असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूस किती ठिपके असतील, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 ठिपके असतील, म्हणजे पर्याय बी उत्तर आहे. खालीलपैकी कोणता अवकाशात किंवा स्पॅटियल समजून न घेता येणारा आकार आहे, तर तो आहे पाडणे आणि हलविणे. मुन्नीपेक्षा रुमी उंच असून अत्तूपेक्षा लहान आहे. मुन्नू ही सर्वात उंच असून अत्तू ही मुन्नूपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण आहे, तर सर्वात लहान आहे मुन्नी, पर्याय डी. इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स आहे शी सेज आय एम ग्लॅड टू बी हर दिस इव्हनिंग, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी. शी सेज दॅट शी वॉज ग्लॅड टू बी देअर दॅट इव्हनिंग. नेक्स्ट, मॉनिटरकडून कोणकोणती कर्तव्ये पार पाडली गेली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, तर मॉनिटरकडून तुमच्या अनुपस्थितीत वर्गावर नियंत्रण ठेवणे हे त्याचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. आउट ऑफ द गिवन ऑप्शन choose the most appropriate one to fill in the blank. The crow dash dash down and stole the cheese. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फ्ल्यू, म्हणजे पर्यायी आहे. नेक्स्ट, प्रथम उपचार पेटीमध्ये खालीलपैकी काय असायला हवे, स्टेपनी पिना गरजेचे आहेत, कीटक निरोधक गरजेचे आहे, हे दोन्ही आहे, पण म्हणजे पर्याय सी आपल्याला उत्तर घ्यायचं आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती भाषा नाही असा प्रश्न आहे, तर चायनीज ही भाषा नाही आहे, फ्रेंच आणि जर्मन आहे. त्यानंतर विधान आणि कृतीचा कोर्स यावर आधारित प्रश्न आला आहे. इंटरनेटचा अतिवापर मुलांना लाजाळू बनवत आहे, आणि मग कृतीचा कोर्स आहे मुलांना इंटरनेट वापरण्यापासून थांबवा, मुलांनी इंटरनेटचा वापर विनियमित करणे. आता आपल्याला जो असे जे प्रश्न आहेत ते थोडेसे विचार करून द्यावे लागतात, म्हणजे 2 ठीक आहे, इथं 2 अनुसरण करतं, परंतु पहिलं काय बरोबर नाही, म्हणून उत्तर बी घ्यावं लागेल, फक्त 2 अनुसरण करत आहे. नेक्स्ट, 59 सेकंदामध्ये मिनिट काट्याद्वारे काय कोन बनेल, तर तो बनेल 5.9चा, म्हणजे पर्याय सी उत्तर आहे. नेक्स्ट, वानखेडे स्टेडियम कुठे आहे, तर मुंबई, पर्याय सी. डायरेक्ट बॉडमॉस तुम्हाला कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर उत्तर मिळतं 743, पर्यायी आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही हे सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळतं सी 50. रमेशला 14 भाषा बोलता येतात, विशेषण ओळखायचं आहे, तर 14 हे विशेषण आहे, पर्याय बी. राम ए बिंदूपासून सुरुवात करून उत्तरेला 6 किलोमीटर चालत जातो, मग डावीकडे वळतो आणि 8 किलोमीटर चालतो, मग पुन्हा डावीकडे वळतो आणि बी बिंदूपर्यंत 12 किलोमीटर चालत जातो, तर रामची दिशा कोणती, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण, म्हणजे बी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या गतिविधीसाठी पाणी आवश्यक नाही असा प्रश्न विचारला आहे, तर स्वयंपाकासाठी गरजेचं आहे, त्यानंतर आंघोळीसाठी पण गरजेचं आहे, आणि वनस्पतींना पाणी देण्यासाठी पण गरजेचं आहे.
मग उत्तर घ्यावं लागेल वरीलपैकी एकही नाही, कारण इथं गरजेचंच आहे ना, आपल्याला विचारलं गरजेचं नाही, बरोबर आहे, म्हणून वरीलपैकी एक नाही असं उत्तर. त्रिकोणाच्या दोन कोणांची बेरीज बरोबर त्याचा तिसरा कोन आहे, तर तिसरा कोन निश्चित करायचा आहे, तर तो असेल 90 डिग्री, म्हणजे पर्याय डी उत्तर. आपल्याला बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न परत एकदा रिपीट झाला आहे, आकृती काढायची आहे आणि मग त्यांचा जो शेवटचा प्रश्न आहे, कोन सीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, असा जो प्रश्न आहे उभा आहे, तर उत्तर मिळतं जी, म्हणजे पर्याय सी. त्यानंतर नेक्स्ट चिन्ह आदला बदल करायचे, तुम्ही जर चिन्ह आदला बदल केली तर उत्तर मिळतं 9, म्हणजे पर्याय डी उत्तर. विकासाची कोणती पायरी विकासाची एकमेव द्वितीय पायरी म्हणून ओळखली जाते, तर ती पायरी आहे बालपणाची पायरी, चाइल्डहुड स्टेज, पर्याय बी उत्तर. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता, तर खालीलपैकी शुद्ध शब्द आहे पर्याय सी, प्रसिद्धी. करेक्ट स्पेलिंग आहे एकाची. बघा, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज नॉट स्पेल्ड, सॉरी, 4 पैकी एका शब्दाची करेक्ट स्पेलिंग नाही आहे, तर ती ॲग्रिकल्चरची करेक्ट नाही आहे, बाकीची ओके. रागाच्या भीतीस असे म्हणता येईल, त्याला अँग्रोफोबिया म्हणतात, पर्याय ए. प्रोनाउन्समेंट पासून खालीलपैकी कोणते शब्द तयार केले जाऊ शकत नाहीत, तर पर्याय सी, पॅव्हमेंट हा शब्द तयार करता येणार नाही. नेक्स्ट, समजा तुम्ही एका वर्गामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ हा विषय शिकवत आहात, यामध्ये प्रामुख्याने अनुप्रयोगभिमुख असलेली उद्दिष्टे तयार करण्यासाठी तुम्हाला काय आवडेल, तर दोन्हीही आवडेल, म्हणजे वरील दोन्ही असं उत्तर घ्यावं लागेल, वरील दोन्ही. घन आलाय, एकाच घनाच्या 3 अवस्था आहेत, तर 4 या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता असेल, 4च्या विरुद्ध, तर 4च्या विरुद्ध असेल 3, म्हणजे पर्यायी उत्तर आहे. मुलांमध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे, असा प्रश्न आहे, तर त्याला दाखवून देणे की समाजासोबत राहण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग आहे, बरोबर आहे. त्याला सुयोग्य महापुरुषाबद्दल ज्ञान देणे ज्यांच्यासह तो स्वतःला ओळखेल, बी पण योग्य वाटते. त्याला अशा प्रथाबद्दल ज्ञान देणे ज्या त्याच्या सद्सद विवेक बुद्धीमध्ये सचोटीचे एकीकरण करतील, सी पण योग्य आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. दया अनिलचा भाऊ आहे, दया हा चंद्राचा मुलगा आहे, बिमल हे चंद्राचे वडील आहेत, नात्यांच्या संदर्भाने अनिल हा बिमलचा कोण आहे, तर तो असणार आहे नातू, म्हणजे पर्याय बी. त्यानंतर आपल्याला फ्रेझल व्हर्बवर आधारित प्रश्न विचारला आहे आणि आपल्यासाठी जो गॉट बॅक हा फ्रेझल व्हर्ब आहे, तर त्याचं उत्तर आहे रिटर्न, म्हणजे पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. नेक्स्ट, गीताने उत्तर दिशेस चालणे सुरू केले आणि काही अंतर चालल्यानंतर ती आधी डावीकडे व नंतर उजवीकडे व त्यानंतर ती लागोपाठ दोनदा डावीकडे वळली, आता ती कोणत्या दिशेला आहे, तर गीताची जी दिशा असणार आहे ती असणार आहे दक्षिण दिशा, म्हणजे पर्याय ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, मला मिसिंग नंबरवर प्रश्न आलाय, तर गहाळांक शोधायचा आहे, तर तो असणार आहे 33, म्हणजे पर्याय सी. त्यानंतर तांदळाचा हा एक प्रकार जगातील विकसित होणाऱ्या प्रथम उच्च पिकाच्या बीज जातीपैकी एक होता, त्याचे नाव सांगा, तर त्याचं नाव आहे IR8, म्हणजे पर्याय ए. त्यानंतर देव आहे असे मानणारा, तर देव आहे असे मानणारा त्याला आपण आस्तिक म्हणू, पर्याय ए. त्यानंतर
आउट ऑफ द 4 alternatives, choose the one which can be substitute for the given words sentence. A person who travels from place to place. वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित प्रश्न, ज्याला आपण म्हणू शकतो इटिनेरंट पर्यायी आहे. खात्रीपूर्ण किंवा विशिष्ट घटनेची संभाव्यता किती असते असा प्रश्न आहे, तर ती असते 1. त्यानंतर रमेश आणि सुरेश यांच्या वयाचे सध्याचे गुणोत्तर 9:4. 7 वर्षानंतर हे गुणोत्तर 5:3 होईल. मग रमेशचे सध्याचे वय काय आहे? तर रमेशचं वय आहे 18, म्हणजे पर्यायी आहे उत्तर. त्यानंतर ज्ञानेश्वर या शब्दाची संधी सोडवायची. ज्ञान प्लस ईश्वर म्हणजे पर्याय बी. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता देश नाही? तर आन्सर कीमध्ये जरी कझाकिस्तान असलं तरी हे सर्वच देश आहेत, त्यामुळे कॅन्सल होऊ शकतो हा प्रश्न. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. दिलेल्या पर्यायापैकी तुमच्या उजव्या बाजूने 13व्या क्रमांकाच्या उजवीकडील खालीलपैकी कोणती संख्या चौथी आहे? जर उजव्या बाजूकडील आपण 13वा जर बघितला तर तो असतो ई, म्हणजे तो येईल ई, आणि ई कडून चौथा तर मग 2, 3 आणि 4 म्हणजे यू. मग आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय बी. दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा, तर तो ऑड ऑप्शन असणार आहे डी, म्हणजे सी डी एफ हेच वेगळं असेल. डी उत्तर. नेक्स्ट, दिलेल्या पर्यायामधून वेगळे बाहेर काढा. पाते म्हणजे ब्लेड, प्लेट, कात्री आणि सुरी. तर प्लेट वेगळी असेल, कारण बाकी ए सी डी हे कापण्याचं काम करतील. त्यानंतर सिमिलर मिनिंग बॅरनचा, तर तो असणार आहे अनप्रोडक्टिव्ह, म्हणजे पर्यायी आहे उत्तर. नेक्स्ट, ज्ञान अधिक आकलनकडे घेऊन जाते, तर ते ॲनालिसिसकडे घेऊन जाते, म्हणजे पर्याय सी. त्यानंतर भावना मानवी वर्तणुकीवर त्यांच्या टिंबटिंबने प्रभाव टाकत असतात, तर संघटन, सशक्तीकरण आणि जागतिक समष्टीवाद, ज्याला आपण उत्तर घ्यावं लागेल पर्याय डी वरील सर्व. त्यानंतर एक आकृती आहे, मुख्य आकृती, तिचं आरशामध्ये कसं दिसेल सावली ते आपल्याला ओळखायचं आहे, किंवा ती आकृती आरशामध्ये कशी दिसेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर ती दिसेल पर्यायी ए प्रमाणे, म्हणजे अशी. नेक्स्ट, सामान्यपणे मानवाचे हृदय याचे ठोके किती असतात? तर ते असतात 72, म्हणजे पर्याय डी. त्यानंतर मुलाच्या आसपासच्या पर्यावरणाचे ज्ञान टिंबटिंबसाठी मदत करते, तर सामाजिकरण प्रक्रियेचा अंदाज घेणे, भविष्यातील शक्यतांचे विश्लेषण करणे, पर्यावरणाची आरोग्यदायी योजना तयार करणे, म्हणजे वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर तर्क व अनुमानावर प्रश्न. तुम्हाला विधानं दिलेत, सर्व कार आगगाड्या नसतात, सर्व कार 4 चाकी वाहने असतात. मग यानुसार तुम्ही ज्यावेळेस आकृती काढता त्यावेळेस हे दोन्ही विधानं फॉलो करत नाही, म्हणून उत्तर घ्यावं लागेल डी, जर निष्कर्ष 1 आणि 2 निघत नसल्यास. त्यानंतर पुढील प्रश्न, समसंबंध संख्यांचा. 6 ला 217, तर कोणती संख्या आहे जिला 730 येतील, म्हणजे तो असा रिटर्न येईल, तर ती संख्या असणार आहे 9, म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे पर्याय डी. नेक्स्ट, डायरेक्ट वर्गमुळात 1684, तर त्याचं उत्तर मिळेल बघा 6084. तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे 78, म्हणजे पर्याय डी. संसदेने मंजूर केलेले नॉन मनी बिल हे राष्ट्रपतीद्वारे परत पाठवले जाऊ शकत नाही, म्हणजे एकदा मंजूर केलेलं संसदेनं एकदा, असं उत्तर आहे. WTOचे विस्तारित रूप वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, म्हणजे पर्याय सी उत्तर आहे.
सम्राट अशोकाने टिंबटिंबच्या राजवंशामधील शासक होता. सम्राट अशोक जे होते हे टिंबटिंबच्या वंशातील शासक होते. तर सम्राट अशोक हे मौर्य घराण्याशी रिलेटेड आहेत. जसं ADHM तसं ZWSN तर CEJO चं काय होईल? जर आपण योग्य वर्णमालेचा जर संदर्भ घेतला तर त्याचं होईल XVQL म्हणजे पर्यायी एक उत्तर येईल. नेक्स्ट, प्रश्न आकृती कोणत्या आकृतीत दडलेली आहे? ही आहे प्रश्न आकृती. ते आपल्याला या चारपैकी कोणत्या आकृतीत दडलेली आहे ते पाहायचं आहे. तर ती क्लिअर आहे डी मध्ये, म्हणजे उत्तर आहे डी. नेक्स्ट, मालिका पूर्ण करायची आहे, एक विशिष्ट सहसंबंध आहे, उत्तर मिळतं पर्याय डी. तिथे 23 यायला पाहिजे. नंतर M ही D ची बहीण आहे, D हा Q चा भाऊ आहे, F ही M ची आई आहे. मग K चे F सोबत नाते काय आहे? तर मुलगा किंवा मुलगी असं आपल्याला उत्तर मिळतं. त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून ॲनालॉगस शब्द निवडा. एक हेक्सागॉन 6 सोबत तर एक पेंटागॉन कशासोबत असेल? म्हणजे हेक्सागॉन म्हणजे षटकोन, म्हणजे षटकोनासाठी 6 कोन, तर पेंटागॉनसाठी किती? तर 5, म्हणजे पर्यायी उत्तर आहे. नेक्स्ट, ॲडोमॅटिक एक्सप्रेशन आपल्याला निवडायचे आहेत. बॅक 1 वन्स फीट चा संदर्भ बॅक 1 माय फीट असा संदर्भ आहे तो. तर त्या तसा अर्थ असणारं आपला जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 1, टू हेल्थी अगेन आफ्टर अ पिरियड ऑफ इलनेस. नेक्स्ट, वर्णमालिका पूर्ण करायची आहे. तुम्ही जर पर्याय क्रमांक C मधले शब्द जर टाकले तर आपली वर्णमालिका पूर्ण होते. नेक्स्ट, हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला उत्तर मिळते पर्याय डी 5. नेक्स्ट, प्रश्न आकृती आहे, जी आकृती कोणत्या पर्यायातील आकृती दडलेली ते ओळखायचं आहे. तर पर्याय ए मध्ये ती दडलेली आहे, म्हणून उत्तर घ्यावं लागेल आपल्याला पर्याय ए. नेक्स्ट, आपल्याला त्यांनी 5 वाक्य दिली, ती मिसमॅच आहेत. आपल्याला ती वाक्य अर्थानुसार लावायचे, कुठला तरी अर्थ त्याच्यामधून निघेल. तुम्ही जर STQPR असं जर लावलं आणि विचारलं आपल्याला की दुसरं वाक्य कोणतं, तर टी असणार आहे, म्हणजे पर्याय ए हे त्याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, सरळ रूप द्यायचं आहे आपल्याला. तर सरळ रूप दिल्याच्या नंतर आपलं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपलं उत्तर मिळतं पर्यायी आहे. नेक्स्ट, वनस्पतीचा कोणता भाग पाणी सुकवतो? तर रंध्र हे वनस्पतीमधील पाणी सुकवतात. दिलेल्या प्रश्नामध्ये डायरेक्ट कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला फक्त उत्तर ज्या पर्यायाजवळ जातं ते उत्तर निवडायचे. तुम्ही कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याला जे उत्तर मिळतंय ते उत्तर मिळते जवळपास 24.70, म्हणजे उत्तर घ्यावं लागेल 25. नेक्स्ट, स्टार चिन्ह बदलण्यासाठी आणि दिलेल्या समीकरण समतोल करण्यासाठी गणिती चिन्हांचे अचूक संयोजन निवडायचं आहे. तर ते तुम्हाला डी प्रमाणे निवडावं लागेल. नेक्स्ट, गुणाकार करायचा आहे, उत्तर मिळते आपल्याला पर्यायी ए मधलं. नेक्स्ट, बघा परत एकदा तो तार्किकतेवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. 2 उपविधानं निवडायची आहेत आणि नंतर जी 2 उपविधानं आपल्या मुख्य विधानासोबत निगडीत पाहिजेत. आपलं मुख्य विधान आहे एक, तो म्हणजे ते एकतर शिक्षित किंवा अशिक्षित आहेत, आणि उपविधानांचा योग्य पर्याय असणार आहे आपला पर्याय बी DA. त्यानंतर पुढील प्रश्न,
आपल्याला योग्य क्रमानं तार्किकता वापरून मांडणी करायची आहे. जर तुम्ही डी प्रमाणे मांडणी केली तर फुलपाखराच्या डेव्हलपमेंटचा योग्य क्रम कळतो. नेक्स्ट, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर तुमचं फायनल उत्तर मिळतं 9, म्हणून पर्याय बी हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट, त्रिकोणामध्ये जर त्रिकोणाचा कोणताही कोन 90 अंशापेक्षा जास्त असेल तर तो कोन कोणता? तर तो कोन त्याला आपण काय म्हणू? विशाल त्रिकोण असं आपण त्याला म्हणू, म्हणजे पर्याय सी आपल्या उत्तर. एक ऋण आयन काय असतं किंवा व्हॉट इज अ कॅटायन असा शब्द तो होता. तर ते एक पॉझिटिव्ह चार्ज आयन असतं, एक ते सकारात्मक भारी आयन असतं. प्रभाकरने बँकेमध्ये ₹5,000 जमा केले. बँकेने 12% प्रतिवर्ष दराने सरळ व्याज दिले. 5 वर्षानंतर त्याला मिळणारी एकूण रक्कम काय असेल? तर ती मिळणारी रक्कम असेल पर्याय सी 8,000. त्यानंतर द्वितीय साठवणूक. तर द्वितीय साठवणूक आहे स्थिर ऊर्जेची आवश्यकता नसते, पर्याय एक उत्तर. त्यानंतर 161वा क्वेश्चन्स आहे बघा, डायरेक्ट कॅल्क्युलेशन, ज्याचं उत्तर मिळतं डी. नेक्स्ट, फोटोमधील एका व्यक्तीकडे बोट दाखवून प्रियंका म्हणाली, हा माझ्या बहिणीच्या भावाच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. मग त्याचे प्रियंकासोबत नाते काय आहे? तर तो भाऊ आहे, पर्याय बी. नेक्स्ट, कारण आणि परिणाम यावर आधारित प्रश्न आहे. कोणतं कोणाचं कारण आहे ते तुम्हाला निवडायचं असतं. अकबरालाही जहांगीर म्हणतात. अकबर इस्लामिक कायद्याचे कडक प्रशासक होते. म्हणजे बी ठीक आहे, म्हणजे आर ठीक आहे, परंतु ये काय आहे? चुकीचं आहे. म्हणून आपल्याला उत्तर घ्यावं लागेल ये खोटे परंतु आर सत्य, म्हणजे डी. अतिशय लहान मुलामधील मोठ्या प्रमाणात अतिशयोक्तीपूर्ण आत्ममहत्वाच्या भावनेचे वर्णन कोणती संज्ञा करते? तर त्याला म्हणतात बालपणीचा अहंकार, पर्याय ए. विधान आहे युवक दिवसेंदिवस अधिकाधिक हिंसक होत आहेत. कृतीचा कोर्स आहे संगणक गेमचा वापर प्रतिबंधित करा, इंटरनेटचा वापर प्रतिबंधित करा. तर दोन्ही कृतीचे कोर्स हे 100% बरोबर नाहीत, म्हणून एक किंवा दोन दोन्हीपैकी काहीही अनुसरण करत नाही असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. कारण तसं निश्चित सांगता येत नाही, म्हणजे हे केल्यामुळं मुलं हिंसक हिंसक होणारच नाहीत असंही सांगता येत नाही. वर्ग समीकरण सोडवल्याच्या नंतर आपल्याला जे मिळणारं उत्तर आहे ते आहे पर्याय सी. या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने ओड सिद्धांत मांडला. तर तो सिद्धांत मांडला होता बोबी याने, म्हणजे पर्याय ए. बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न. आकृती काढावी लागेल आणि आकृती काढल्याच्या नंतर मग खालीलपैकी कोणता गटाशी संबंधित नाही? तर तो संबंधित नसणारा आहे पर्याय बी, म्हणजे ते व्यक्ती असणारे जी आणि ई. त्यानंतर मूड बदलणे, वजनात घट किंवा वाढ होणे, वर्तनात बदल ही वयाची सामान्य लक्षणे आहेत. तर ती डिप्रेशनची लक्षणे आहेत, नैराश्याची लक्षणे आहेत. आकृतीचा क्रम योग्य तुम्हाला शोधायचा होता. ए बी सी आकृती दिली आहे आणि डी साठी आकृती निवडायची आहे. तर तुम्ही सी जर आकृतीची निवड केली तर तुमचा क्रम योग्य होतो, म्हणजे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर हाड आणि दात निर्माण करण्यासाठी कोणता घटक आवश्यक असतो? तर तीनही घटक आवश्यक असतील. त्यानंतर तुम्हाला ए बी सी डी यापैकी वेगळी आकृती शोधायची आहे, तर ती आहे डी. पुढील जोड शब्द पूर्ण करा. गौड, तर गौड बंगाल असा होईल तो शब्द, पर्याय डी. एक कारण आणि एक परिणाम आपल्याला निवडायचा असतो. जर आपण
योग्य जर वाचन केलं तर बघा काय कारण, सरकारने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता अनुदान कमी केले आहे, सरकारने उच्च शिक्षणासाठी बजेट कमी केला आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येत नाही एक किंवा दोन एकमेकाची कारणं असतील. तर विधान 1 आणि 2 हे दोन्ही काही सामान्य कारणाचे परिणाम असू शकतात, म्हणजे डी उत्तर आहे. चाकाचा व्यास 98 सेंटीमीटर आहे. 1540 मीटर अंतर कापण्यासाठी त्याला किती आवर्तने घ्यावे लागतील? तर त्याला 500 आवर्तनं घ्यावे लागतील. मन पूर्ण करायचे. मुलाचे पाय टिंबटिंबमध्ये दिसतात तर पाळण्यात दिसतात, पर्याय सी. प्रकाश वर्ष मोजण्याचे एकक तर ताऱ्यांचे अंतर, प्रकाश वर्ष हे मोजमाप आहे, तर ताऱ्याचे अंतर मोजण्याचे ते मोजमाप आहे. नेक्स्ट, खालील पर्यायामध्ये जसा या कंसामध्ये संदर्भ आहे तो संदर्भ खाली लावायचा आहे, तर तो बी मध्ये करेक्ट लागतो. कार्याचे विश्लेषण हे टिंबटिंबशी संबंधित असते, तर ते अपेक्षित कार्य प्रदर्शनासाठी निकषाची रचना तयार करणे आणि वरील सर्वशी संबंधित आहे. क्यू प्रकार आर पेक्षा जास्त जलद असून व्ही पेक्षा कमी जलद आहे. टी प्रकार आर पेक्षा कमी वेगवान आहे. एस प्रकार व्ही पेक्षा जास्त जलद आहे. तर 5 पैकी कोणता प्रकार सर्वाधिक जलद आहे? तर उत्तर आहे सी, म्हणजे यस. वेगॉत्स्की प्रतिपादन केले की मुलाचा विकास हा सामाजिक परस्पर प्रक्रियेचे फलित आहे, म्हणजे पर्यायी आहे. दूध विक्रेत्याकडे 20 लिटर दूध आहे. तो सहजपणे उपलब्ध असलेले 5 लिटर पाणी आणि 20 लिटर दूध शुद्ध दूध एकत्र करतो. जर शुद्ध दुधाची किंमत 18 प्रति लिटर असेल तर खरेदी किमतीला मिश्रणाची विक्री केल्यास दूध विक्रेत्याला नफा किती टक्के असेल? तर तो असेल 25%, पर्याय बी. दिलेल्या पर्यायामधून आपल्याला श्रेणी पूर्ण करायची आहे. 1 2 3 4 अशा डेव्हलप झालेल्या आकृती आहे. 5च्या ठिकाणी कोणती आकृती येईल? तर ती येणार डी, म्हणून उत्तर आहे डी. जर एक पुरुष किंवा 2 महिला किंवा 4 मुलं एक काम दिवसात पूर्ण करत असतील तर एक पुरुष, एक महिला आणि एक मुलगा एकत्रितरित्या हे काम किती दिवसात पूर्ण करतील? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी. नेक्स्ट, आपल्याला त्यांनी माहिती दिली, ती असं म्हणतायत की या माहितीवरून आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे. कोण कोणापेक्षा मोठा आहे, कोण कोणापेक्षा लहान आहे, हे निष्कर्ष आहेत 1 आणि 2. तर आपल्या प्रश्नाचं जे उत्तर येणार आहे ते येणार आहे यापैकी दोन्हीही खरे नाहीत. हे निष्कर्ष दोन्हीही खरे नाहीत. मग आपल्याला उत्तर कोणतं घ्यावं लागेल? पर्याय डी हे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कार्बोहायड्रेट ऊर्जा देणारे अन्न आहे, बरोबर. प्रथिने शरीरयष्टी तयार करणारे अन्न आहे, बरोबर. चरबीमुळे लठ्ठपणा येतो. आपल्या आहाराच्या वेळापत्रकात फळं समाविष्ट करू नये, हेच चुकीचं आहे. म्हणून तेच उत्तर होणार आहे. पर्याय डी हेच आपलं उत्तर आहे, कारण आपल्याला विचारलं होतं चुकीचं. एका सांकेतिक भाषेमध्ये हायपरबोला हा शब्द यप्रोहेबला असा लिहिला जातो. तर सेंटिमेंट हा शब्द कसा लिहिला जाईल? तर तो पर्याय सी सारखा लिहिला जाईल. नेक्स्ट, प्रोव्हर्ब असणारा पर्याय निवडायचा आहे, तर पर्याय सी. शैक्षणिक उद्दिष्टांचा स्रोत
म्हणजे मानसशास्त्रीय तत्वे, म्हणजे पर्याय बी. वेगळा पर्याय बाहेर काढायचा आहे तर पर्याय बी वेगळा बाहेर पडणार आहे. अशुद्ध शब्द तर अशुद्ध आहे रुसरुषित. ज्ञान व कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याच्या क्षमतेस बुद्धिमत्ता म्हणतात. पर्याय ए उत्तर. आपल्याला विधानं दिली आहेत, या विधानावरून जर आकृती जर तुम्ही काढली आणि जर तुम्ही हे निष्कर्ष जर चेक केले तर आपल्याला वाटतं की हे दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहेत. म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय डी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते प्रेरणादायक चक्राच्या घटकांचा योग्य क्रम दर्शविते? तर पर्याय डी. कारण आणि परिणामावर आधारित प्रश्न. गेल्या काही महिन्यात शहरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला ताब्यात घेण्यास पोलीस अधिकारी असमर्थ ठरले आहेत. तर कोणाचं कारण आहे? तर आपल्याला असं लक्षात येतं की विधान 1 आणि 2 दोन्ही काही सामान्य कारणाचे परिणाम आहे, एकमेकाची ती कारणे असू शकत नाहीत. खालीलपैकी अशुद्ध वाक्य तर अशुद्ध आहे त्याने संसार सोडवला. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करायचा आहे. तुम्हाला मिसमॅच सेंटेन्स दिले आहेत आणि पहिलं वाक्य असणारे यस. जसं STBP म्हणजे हे, तर MNGO म्हणजे काय? तर ते असणारे पर्यायी 13-14-715 म्हणजे पर्यायी उत्तर असणारे. समद्विभुज त्रिकोणाच्या समान आणि असमान बाजूचे गुणोत्तर 3:5 आहे. जर त्याची परिमिती 110 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढा. तर त्याचे क्षेत्रफळ असणार आहे पर्याय डी. आणि लास्ट क्वेश्चन्स. 1992 मध्ये देशातील पहिला एरोबिक खताचा कारखाना तर तो मुंबई या ठिकाणी सुरू झाला होता. मला वाटतं येणाऱ्या एक्झामसाठी ही जी व्हिडिओ सिरीज आहे ही तुम्हाला निश्चितच उपयुक्त ठरेल. अजून काही व्हिडिओ आहेत की जे तुम्हाला इथून पुढेही आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं विश्लेषण ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. तिथे गेल्यावर तुम्हाला याच प्रश्नांचं म्हणजे या 200च्या 200 प्रश्नांचे विश्लेषण करणारे 4 व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.